जे ज्ञान सांगतात, जे संशोधन करतात. मला सांगा, एवढे बसलेले लोक आहेत, नासातले वैज्ञानिकांनी आपल्याला वेड लावलेत म्हणून ते नासामध्ये आहेत. सरकार त्यांची दक्षता घेतं, सिक्युरिटी देतं. अणुबॉम्ब शोधणारे आहेत, चंद्रावर जाणारे यान बनवणारे आहेत. तुम्हाला भीती वाटते इथून नाशिकला जायची, ते लोक चंद्रावर जाऊन 6-6 महिने राहून येत आहेत, अंतरिक्षामध्ये जाऊन बाया राहून येत आहेत. तुमच्याकडे बघा बरं, त्यांना जमतं, काना खाली द्यायला पाहिजे ठेवून. अहो तुम्ही या प्रकृतीमध्ये ॲडजस्टच होत नाही. आमच्या नारळी सप्ताहामध्ये महाराज आले होते. असेल थोडं हायफाय महाराज. म्हणलं चला आपण जेवायला बसू. मी बसलो लोकांच्या पंक्तीमध्ये. तिथून त्याला टेन्शन चेहऱ्यावर. त्यांनी कल्पना केली होती की नामदेव शास्त्री हायफाय आहेत, जेवण कसं असेल, कसं राहत असतील वगैरे वगैरे. असे माझ्या बाबतीमध्ये बरेचसे गैरसमज आहेत. साधे जरी फोटो काढले तरी गैरसमज आहेत. मला बरं वाटतं ते, कारण की तुम्ही माईक आहेत, तुमची मान्यता आहे माझ्याबद्दल. माझ्या मनात माऊली आहेत ना, माझ्या हृदयात ज्ञानेश्वरी. तुम्हाला विचारते कोण? मग त्याला म्हणलं चल आता मी बसलो पंक्तीमध्ये. पात्र आले, शेजारी तो बसला. त्याचा चेहरा मला माहिती होता की पाहवत नाही, तर मी बघतच नव्हतं त्याच्याकडे. आज ते रस्त्याने आलेल्या भाकरी चोरल्या, त्याच्यामध्ये ती सामुदायिक आमटी. आता त्याला ते टेबलवर काट्याने चमच्याने खायची सवय लागलेली. आयुष्यात काटे, जेवणात काटे, पुन्हा चमचे, इथं हाताने चुरून खायची भाकरी, पुन्हा त्या दिवशी आमटी विशेष. नाही जमलं त्याला जेवायला. मला म्हणे शास्त्रीजी तुम्ही कसं सहन करताय? म्हणजे बावळट आहेत. 1 कोटीचा सप्ताह ऊसतोड कामगार करतायत, आनंदाने खा. अरे कौतुक कर त्यांचं. तुझं कुठं शहाणपणा घेऊन बसलाय? एक वस्तू जीवनात अपूर्ण पडली, तुमचं सुख उद्ध्वस्त होतं. एवढे हलके आहात तुम्ही. विठ्ठला विठ्ठला. अरे मेरो पासोनी थोरे. जशी परिस्थिती असेल तसं वागायला शिका. जंगलात जा, जसं असेल तसं आनंद घ्या ना. ऑक्सिजन चांगलं आहे म्हणा, नसेल भाकर चांगली, भाकर चांगली पचली पाहिजे, हजमा चांगला पाहिजे. नाही, तुमची मान्यता तुम्हाला दुःख देईल. आणि जसं आहे तसं जगा बरं तुम्ही परिस्थितीला. आता याच्या पुढं बोलू का तुम्हाला? नाही जगले तरी 100च्या पुढं जगत नाही. मनाच्या ईश्वराच्या विरुद्ध जगले, रोज रडतात. श्रीमंत माणसं रोज तक्रार आहेत, रस्ता बरोबर नाहीत, खड्ड्यात गाडी आदळते. म्हटलं बोलो, कसली तक्रार करताय जीवनामध्ये? पुन्हा आहे का, मुलगा चांगला नाही, बायको चांगली नाही, कुणी ऐकत नाही. तू कोण लागून गेलाय? तू वैज्ञानिक आहेस, ऋषीमुनी आहेत, कोण आहेस तू? तुझं तुझ्या परिवाराने ऐकावं अशी कोणती गुणवत्ता आहे? नाही मी मालक. कसला मालक? बापाने कमवलेलं खातोय, त्याच्यातलंच नातूला देतो, वरून शहाणपणा करतो. कळतंय तुम्हाला? आणि पुन्हा मनात भावना, सगळ्या गावाने माझं ऐकलं पाहिजे. एका गावामध्ये 2 कोटीची वर्गणी झाली. बघा आताची गोष्ट आहे, 10-15 दिवस झाले. त्याच्या अगोदर एक माणूस माझ्याकडे आला, त्याच गावचा. मी ये म्हटलं त्याला, मोठा माणूस होता, समजणारा. चहा वगैरे दिला. मला तिने काय सांगू बरं महाराज, आता ते शब्द बोलू नये पण त्यांनी बोलल्यामुळे मी बोलतो. आमचं गाव 12च आहे. काय म्हणतो? एवढं हलक्यात आमच्या गावाला घेऊ नका. का? अवघड गाव आहे. माझा जन्म तिथं झालाय. मला जेवढी लोक कळतात तेवढं तुम्हाला कळणार नाहीत. अरे म्हणलं काय घेणं आहे तुझ्याशी? तुम्ही वर्गणीला येत आहे ना, तो एक सावध करतोय. म्हटलं काही सावध करू नको, ते भगवान बाबाचं नशीब. एवढं बोललं गप बसाव का नाही? तुम्हाला कळलं पाहिजे. आता ती ज्ञानेश्वरी आहे का? मला त्याचा आग्रह मला कळलं पाहिजे. आणि हे दुसरा गैरसमज, मला कळत नाही. आता त्याच्या गावात जर वर्गणी ठरवली तर मला माहिती असं ना काही.
आणि त्याच्या डोक्यात फिक्स मला कळत नाही. तासभर गेला हो माझा, मला कळत नाही हे समजून घेण्यात. सगळं झाल्यानंतर म्हणलं ठीक आहे आता उद्या बघू. नाही महाराज, खास तुमच्यावर प्रेम आहेत म्हणून सांगायला आलोय, तुम्हाला कळत नाही. कधी अभ्यास केला का तुमच्या जवळचे मित्रमंडळी काय सांगतात तुम्हाला? अहो, ज्या मंथरेला कैकेयीने सांभाळलं त्या मंथरेने कैकेयीचा संसार उद्ध्वस्त केला. हो, जवळची माणसं फार घातक बरं का. मंथरा सौभाग्यशाली होते, बोले कैकेयी सौभाग्यशाली आहे. कैकेयी एक मंथरेने विधवा करून टाकली महाराज. कळते नाही, मी तुम्हाला बोलतोय. तुमचे मित्र आहे ना, तुमचं घर उद्ध्वस्त करतात, तुमची मान्यता बदलतात, तुमचे विचार बदलतात, आणि जे सत्य नाही ते खरं आहे पटवून देतात, तर तुम्ही बदलता. बऱ्याचशा वारकऱ्यांनी माळा काढल्यात, बऱ्याचशा वारकऱ्यांनी, नाशिक जिल्ह्यातलं बोलतोय. आणि तेच आम्हाला सांगतात, महाराज तुमच्या संप्रदायात काही खरं नाही. जातात दुसऱ्या संप्रदायामध्ये, 10 वर्षे राहतात, लुटतात, पुन्हा येतात संप्रदायामध्ये. महाराज तो महाराज काही बरोबर नव्हता. तुला कुणी सांगितलं महाराजाच्या नादी लागायला? अभंग कळला का तुम्हाला? महाराज आपलासा करून घ्या, पंथ आपलासा करून घ्या, धर्म आपलासा करून घ्या, असं तुकोबाराय म्हणत नाही. देव आपलासा करून घ्या, एवढा अक्कल आली पाहिजे. माणसावर विश्वासच नाही तुकोबारायचा, कशाला नादी लागतात? जन हे सुखाचे दिल्या घेत आहे सांगतात ते कशाला सांगतील? या धर्माच्या या माणसाच्या मागे लाग, देव करून घ्या. आणि देवाचं पिसं लागलं पाहिजेत तर ते देवाच्या अंतःकरणात उतरेल. आणि जर का तुम्ही देवाच्या अंतःकरणात बसला ना, शेवटच्या तुका म्हणे मरणेची सरे, तुका म्हणे तुका म्हणे मरणेची सरे, तुका म्हणे मरणेची सरे. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, एरती मागे फार गोड अभंग. एका मरणीची सरे. कीर्ती शब्दाचा अर्थ आहे तुमचं अंतःकरण. कीर्ती पुरुष म्हणतात त्याला. तुम्ही तुमचं शरीर नष्ट होतं, पण जे तुमची भगवंताच्या अंतःकरणात जर तुम्ही बसलेले आहात, साधूने जे तुमचा स्वीकार केलेला आहे, तुम्ही अजरामर होता. आणि त्याच्याही पुढं जाऊन सांगतो तुम्हाला, सगळ्या साधू संतांना लोकांनी शिवाय दिलेल्या आहेत. तुकोबारायला दिल्यात, नाथ महाराजाला दिल्यात, बाबाला दिल्यात, माऊलीला त्रास झालेला आहे. म्हणून जिवंत माणसं काय करतात आपल्याबरोबर याचा विचार नका करू. हे थोड्या दिवसाचे आहेत, 10-20 वर्षाचे. एकदा यांची पिढी गेली ना, दुसरी पिढी तुम्हाला संत मानते. उत्तमाची उरे कीर्ती मागे. मीराबाईचं जीवनचरित्र बघा. विष देणारी लोक तिच्या हयातीमध्ये होते, आज संत म्हणून प्रसिद्ध आहेत. नामदेव महाराज. म्हणून जिवंत माणसं आपल्याबद्दल काय बोलतात याचा विचार करू नका. कीर्ती रूपाने उरावं शब्द आहे का? कीर्ती रूपाने अस्तित्व उरलं पाहिजे. तुम्ही काय केलं जीवनामध्ये? चंद्र सूर्य असेपर्यंत लोक तुमचा आदर्श घेतात, चंद्र सूर्य असेपर्यंत. म्हणून ज्ञानेश्वरी कीर्ती आहे, गाथा कीर्ती आहे. आणि कीर्ती रूपानं उरणं हा प्रकार पिसे लावल्यानंतर होतं महाराज. एखाद्या वस्तूचं,
एखाद्या ज्ञानाचं देवाचं वेड लागलं पाहिजे, मोठे होतात. आजही तुम्हाला मी जाऊन सांगतो, विदेशामध्ये जा तुम्ही किंवा चांगल्या ठिकाणी जा, तिथं जे मेमरी असतात ना, हॉल असतात, मोठ्या माणसाचे जीवनचरित्रातले ते वस्तू ठेवलेल्या असतात. हे शिवाजी महाराजांची तलवार आहेत, ही शिवाजी महाराजांची वाघनख आहेत. 350 वर्ष झाले महाराज, तुमचं तर काही शिल्लक नाही, तुम्हाला मान पण नाही कळालं तुम्हाला. त्यांच्या स्पर्श केलेल्या प्रत्येक वस्तूला किंमत येते. याला म्हणतात उत्तमाची उरे. तुमचं नाव शिल्लक राहतं, तुमचं अस्तित्व ध्यास लागला पाहिजे तुम्हाला एखाद्या वस्तूचा. म्हणून जी श्रेष्ठ माणसं असतात ना, ती वेडी असतात. त्यांच्या मनाला एखाद्या वस्तूचं पिसं लागलं, संशोधन करतात. मार्केटमध्ये जेवढे डॉक्टर आहेत ना, तुम्हाला गोळ्या देणार आहेत, हे वेगळे आहेत. आणि यांनी कशा पद्धतीने ट्रीटमेंट करायचे ते संशोधन करणारे डॉक्टर वेगळे आहेत. आत्ताचे डॉक्टर ज्यांचे 20-20 मजल्याचे हॉस्पिटल आहेत, ते मोठे नाहीत. ते जे पुस्तकं शिकून डॉक्टर झालेत, जे लिहिलेले डॉक्टर मोठे आहेत. आणि त्या डॉक्टरची नावं तुम्हाला माहीत नाही. संशोधन विमान ज्यांनी काढले ते मोठे आहेत. विमानात बसणारे काय, विमान विकत घेतलं आम्ही, यार तुला समजते काय, उत्तमाची उरे. म्हणून कधी लक्षात ठेवा, आपल्याला बिघडवणाऱ्या लोकांचं वेड लागून घेऊ नका, त्याचं अनुकरण करू नका. ते गोड बोलतील, क्षणिक सुख मिळेल तुम्हाला, पण अनंत काळापर्यंत दुःख भोगावं लागेल. पण जेवढे तरुण मुलं आहेत, जेवढे कष्ट करतील, ते कष्ट त्यांचं ते पिसं पण त्यांना श्रेष्ठ बनवेल. उत्तमाची उरे कीर्ती म्हणजे फ्रेश वाटतं महाराज. जर तुम्ही पाप नाही केलं ना आयुष्यामध्ये, झोपताना टेन्शन येत नाही, लगेच झोप. आणि दिवसभर जर एखादे गळे कापले असतील, टेन्शन, उद्या जातो का पोलीसमध्ये, त्याला कळतं का. म्हणून जेवढे पब्लिकला लुटणारी माणसं आहेत, ते राजकारणी असो किंवा महाराज असो, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघा, तुम्हाला कळेल. आणि जेवढं जगाचं कल्याण करणारी माणसं असू द्या, त्यांचं नाव घेतलं तरी अंतकरण शांत होतं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई.